Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील बंडखोरीनंतर अब्दुल सत्तारांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची 3.5 तास बैठक. युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या. शिंदेंच्या सत्तारांना सूचना. सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. कोकण विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश. रायगडमध्येही शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी. अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार. 3 ठिकाणच्या बंडखोरांची नाराजी दूर करण्यास महायुतीला यश. शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार. 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. आचारसंहितेमुळे निवडणुकीनंतर घोषणा, फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्र्यांकडून अभिनंदन. कर्जमाफीच्या निर्णयानंतर मंत्र्यांकडून टाळ्या वाजवत फडणवीसांचं कौतुक. लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका. शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद. अर्जावर बोगस सही. सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप. तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप. संपत्तीत माहितीच्या तफावत असल्याचा आरोप. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आज नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये सरकार विरोधात आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चाचं आयोजन. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील होणार सहभागी. गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावरती भीषण अपघात. 2 बसच्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू. अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील शोक व्यक्त. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची हजेरी. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरामध्ये पाऊस. मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी, सबवे, जलमई, नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित. रत्नागिरीमध्ये पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी. खत विक्री केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. खरीप हंगामाच्या तयारीमुळे युरिया खताची मागणी वाढली. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणामध्ये सीआयडीची मोठी कारवाई. मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या. आरोपी रेक्स इंटरनॅशनल कंपनीत कामाला होते. राज्यात विविध ठिकाणी औषध आणि प्रशासनाच्या कारवाईचा धडाका. माजलगावातील 3 नामांकित स्वीट मार्टवरून पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने जप्त. अकोल्यामध्ये भेसळयुक्त तुपाचा संशय. तर दौंडमधील गूळ उत्पादकांवरही कारवाईचा धडाका. कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्यानं तरुणीवरती सामूहिक अत्याचार. मुरगुड पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची माहिती. कर्नाटकात डीके शिवकुमार सरकारचा आज शपथविधी. बंगळुरूतील लोकभवन परिसरामध्ये सोहळा. सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर शिवकुमार पदभार स्वीकारणार. मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह 34 सदस्यांना स्थान मिळणार. सलमान खानची काला हिरण चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस. 1998च्या काळवीट शिकार प्रकरणावरून चित्रपट आधारित असल्याचा दावा. व्यक्तिमत्वाच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याचाही नोटिशीमध्ये उल्लेख. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना परदेशी प्रवासाची कोर्टाकडून परवानगी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी असलेल्या राज कुंद्राला कोर्टाचा दिलासा. परवानगीला मात्र ईडीकडून विरोध. बिहारच्या पटनामध्ये खानसर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार. 8 ते 10 राऊंड फायर झाल्याचा दावा. 2 कोचिंग चालकांमध्ये वर्चस्व गाजवण्यावरून वाद. सुरक्षा रक्षकांनाही मारहाण झाल्याची माहिती. इराणचा कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेत Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.